बातमीकडे ओबीसी नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ओबीसी नेत्यांची भूमिका काय असणार याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे। छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधत तसेच मराठा आणि कुणबी एक हा मूर्खपणा असल्याचे त्यांनी म्हटले। त्यासाठी हायकोर्टाचा संदर्भही देण्यात आला। सामाजिक दृष्ट्या मागास नाहीत त्याच्यासाठी हा ईडब्ल्यूएस जे आहे त्यांनी काढलेला आहे। ईडब्ल्यूएस जेव्हा लागू झालं त्यावेळेला जे 10% त्याच्यामध्ये 10 मध्ये 8 केवळ मराठा समाजाचे उमेदवार त्यांनी फायदा घेतला असं महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलं। माझ्याकडे ते कागद आहे। म्हणजे 10% सुद्धा 8 मराठा समाजाचे फक्त आलेले आहेत की सर्व देणार कसं काय? जो कुणबी आहे तो पुढे तर आला पाहिजे। आता ते म्हणतात जे शेतकरी आहेत ते सगळे कुणबी। अरे ब्राह्मण सुद्धा शेतकरी होते ना, आहेत सुद्धा। पारशांची सुद्धा शेती आहे, ते सगळे झाले ओबीसी। ओबीसींची जे आहे निजामापासून सुद्धा फारकत केलेले मराठा वेगळे आहेत आणि कुणबी वेगळे आहेत आणि ओबीसी आणखीन वेगवेगळे आहेतच। त्याच्यामध्ये शरद पवारांनी जे मंडल आयोगाने सांगितलं भारत सरकारने मान्य त्याचं फक्त इम्प्लिमेंटेशन केलं आहे। त्यांना अधिकारच नव्हता कोणाला काढायचा आणि कोणाला घ्यायचा, कारण ते आयोगाच्या थ्रू तुम्ही यायला पाहिजे। आयोगाने मान्य केलं तर आयोग तुम्हाला मान्यच करत नाही। त्यामुळे जे आहे कुठल्याही मुख्यमंत्र्याला किंवा सरकारला दोष देण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही। दरम्यान यावर मनोज जरांगे पाटील यांनीही आपली प्रतिक्रिया दिली, ऐकूया। त्याला तर कोलितो मी, येवल्यावाल्याला कवा कोलितो मी। मराठा आणि कुणबी एक हे फायनल आहे आणि आम्ही त्याच्यावर राहणार आहे। त्याला मी महत्व देत नाही।